कल्याण डोंबिवलीत अवैधरित्या वास्तव्यात असलेल्या 6 बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाई, 4 गुन्हे दाखल। ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार कल्याण परिमंडळ 3 अंतर्गत सोमवार दिनांक 28 रोजी कल्याण व डोंबिवली शहरात अवैधरित्या वास्तव्यात असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात शोध मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेदरम्यान पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयित व्यक्तींना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले। या दरम्यान संशयितांकडील आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर कागदपत्रांची सखोल चौकशी करण्यात आली। एकूण 6 बांगलादेशी नागरिक भारतात बेकायदेशीररित्या वास्तव करत असल्याचे उघड झाले। संबंधित व्यक्तींविरुद्ध पारपत्र अधिनियम 1920 चे कलम 3 व 4 तसेच विदेशी नागरिक कायदा 1946 चे कलम 13 व 14 अ ब अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी महात्मा फुले पोलीस चौकी, ठाणे, खडकपाडा, बाजारपेठ व टिळकनगर पोलीस ठाण्यात अनुक्रमे एकूण 4 गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित गुन्ह्यांचा पुढील तपास सुरू आहे। सुरक्षा रक्षणासाठी पोलिसांचा निर्धार आणि सक्रिय कारवाई सुरूच राहणार आहे, असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले। महाराष्ट्र अपडेट 24 साठी शंकर जाधव, डोंबिवली। नमस्कार। कल्याण डोंबिवली शहरामध्ये परिमंडळ 3च्या अंतर्गत माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशान्वये आपण बांगलादेशी अवैधरित्या बांगलादेशी नागरिक त्या हातीने राहत आहेत त्याविषयी आपली मोहीम सुरू आहे। काल दिवसभरामध्ये एकूण आपण 6 बांगलादेशी नागरिकांच्या गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये महात्मा फुले पोलीस स्टेशनला एका विरुद्ध, खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये एका, बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये एक आणि टिळकनगरच्या हद्दीमध्ये 3 बांगलादेशी, असे एकूण आपल्याला 6 बांगलादेशी नागरिक आपल्याला मिळालेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध संबंधित पोलीस स्टेशन आपण गुन्हे दाखल केले आहेत। गुन्हे दाखल करताना पारपत्र अधिनियम 1920 चे कलम 3 व 4, विदेशी नागरिक कायदा 1946 चे कलम 13 व 14 अशा प्रमाणे आपण सदर इस्मांच्या वरती हे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि पूर्ण कल्याण डोंबिवली या परिमंडळ 3च्या क्षेत्रामध्ये जानेवारीपासून आतापर्यंत आपण जवळजवळ 38 अवैधरित्या जे बांगलादेशी राहतात त्यांच्या विरुद्ध आपण कारवाई केलेली आहे आणि 16 गुन्हे आतापर्यंत या अवैध बांगलादेशींच्या विरोधामध्ये दाखल केलेले आहेत आणि ही जी कारवाई आहे परिमंडळ 3 मध्ये ही अशी या प्रकारे सुरू राहणार आहे। त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशा आम्हाला संशयावरून किंवा काही गोपनीयरित्या माहिती मिळत आहे त्या ठिकाणी आमची टीम त्या ठिकाणी चेकिंग करत आहे। त्यांच्याकडे असणारे काही डॉक्युमेंट्स असतील, त्यांच्याकडे असणारे ओळखपत्र असेल, आधार कार्ड असेल, तर इतर काही डॉक्युमेंट त्यांच्याकडे असतील, ते व्हेरिफिकेशन आमची सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अशीच मोहीम या परिमंडळ 3 मध्ये सुरू राहणार आहे। धन्यवाद।